महत्वाची बातमी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होते। दिल्ली स्फोटानंतर मुंबईतल्या सुरक्षेवर चर्चेची शक्यता वर्तवली जाते। बैठकीकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सह्याद्री अतिथीगृहात पोहोचलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय अपडेट? निश्चित लागवी अद्याप देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी आहेत। सध्या भाजपच्या जे नवीन जिल्हा प्रभारींची निवडणूक झालेली होती त्यांच्यासोबत एक सविस्तर बैठक गेल्या 2 तासांपासून वर्षावर सुरू आहे। यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका होणार आहेत। त्यामध्ये भाजपची रणनीती काय असली पाहिजे, कुणासोबत जावं किंवा स्वबळावर लढावं या संदर्भातील आढावा फडणवीस घेत आहेत। वेगवेगळे मंत्री ज्यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती, जसं की आपण पाहिलं असेल मुंबईची जबाबदारी आशिष शेलार असेल, नवी मुंबई ठाण्याची जबाबदारी गणेश नाईक यांच्यावर देण्यात आलेली होती, सिंधुदुर्गमध्ये नितेश राणेंची नियुक्ती करण्यात आली होती। या सर्व नेत्यांबरोबर बसून आता ही चर्चा सुरू आहे। स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि एकंदरीत अजेंडा काय असावा या निवडणुकीमध्ये याच्या संदर्भात सुद्धा व्यूहरचना आजच्या या बैठकीत आखली जात होती। स्थानिक पातळीवरील मुद्द्यांची चर्चा झालेली आहे। आता थोड्याच वेळामध्ये या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील आणि भाजप नेमकं नगराध्यक्ष पदामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये स्वबळावर कुठल्या जिल्ह्यांमध्ये महायुतीसोबत कशा प्रकारे लढेल या संदर्भातील अंतिम निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे आणि यानंतर सह्याद्री या निवासस्थानी कॅबिनेट बैठकीला सुरुवात होईल। निश्चितपणे कालच्या दिल्ली स्फोटानंतर काल रात्रीपासून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन ऑल आउट राबवण्यास सुरुवात झालेली आहे। काल आपण पाहिलेलं होतं वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवरती गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केलेली होती। आज मुंबईमधील वेगवेगळे लॉज आहेत, हॉटेल्स आहेत, या ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे, तपासण्या सुरू आहेत। नागरिकांना कुठल्याही प्रकारे पॅनिक करायचं नाहीये, मात्र सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेण्याचं काम आहे आता ते सुरू झालेलं आहे। काल रात्री पुन्हा एकदा सर्व सुरक्षा यंत्रणांना महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी अलर्ट दिलेला आहे। काल दुपारीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली होती, ज्यावेळी स्फोटकांचा साठा सापडलेला होता। त्यामुळे या संदर्भात सुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल। वेगवेगळ्या पालकमंत्र्यांना त्या जिल्ह्यामध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात येतील आणि आढावा घेण्याचे आदेश देण्यात येतील। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आणखी कुठल्या सूचना देत आहेत हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।